नमस्कार दर्शको, आपण आता आहोत कुडाळमध्ये. कुडाळच्या मुख्य बाजारपेठेकडे जो रस्ता जातोय त्याच ठिकाणी आपण उभे आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचे परिणाम कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय गुलमोहर हॉटेलकडे जो रस्ता जातो, कुडाळच्या एसटी स्टँडकडे जो रस्ता जातो त्याच रस्त्यावर आपण आहोत आणि त्या रस्त्यावर पाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे बाजूला नाला आहे आणि त्या नाल्याचं पाणी रस्त्यावर या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी पाहू शकतो वाहन चालक जे आहेत ते रस्त्यावरील पाण्यामधूनच कुठेतरी वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात. वाहन चालक कुठेतरी आपला जीव धोक्यात घालतात. अगदी गेले 4 ते 5 दिवस झाले मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडतोय आणि त्याचेच परिणाम आपल्याला या ठिकाणी कुडाळमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी जो कुडाळच्या मुख्य बाजारपेठेकडे, कुडाळच्या एसटी बस स्टँडकडे जो रस्ता जातोय त्याच रस्त्यावर आपण आहोत आणि त्या रस्त्यावर या ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी शाळांना देखील आज सुट्टी देण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे आपण त्या पावसाचे परिणाम पाहतोय. या ठिकाणी पाहू शकतो वाहन चालक जे आहेत ते याच पुराच्या पाण्यातून कुठेतरी वाट काढताना रस्त्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. गेले 4 ते 5 दिवस जो पाऊस पडतोय त्याचेच परिणाम कुडाळ शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी रस्त्यावर जे पाणी साचले आणि त्यामुळे कुठेतरी वाहन चालक जे आहेत त्यांना मनस्ताप सहन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मय घोगळे, सिंधू दर्पण, कुडाळ.